विशाल कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत 32% मतदान झालं असल्याची माहिती जी आहे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे आहे तर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आपल्याला अनेक मतदान केंद्रावरती पाहायला मिळतो आहे। आणि आपण सध्या कोपरगाव शहरातील माधवराव कचेश्वर आढाव या शाळेच्या मतदान केंद्रावरती आहोत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। महिला मतदार असतील, पुरुष मतदार असतील, आपला लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज मोठ्या संख्येने मतदार घराच्या बाहेर पडलेले आहे आणि अनेक ठिकाणी जे बूथवरती आपल्याला मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकडे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी आपण पाहिलं तर या मतदान केंद्रावरती काही ठिकाणी सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर कन्या शाळेच्या मतदान केंद्रावरती EVM मशीन बंद झालं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ते 10 ते 15 मिनिटात पुन्हा EVM मशीन सुरू करण्यात आलं आणि अनेक ठिकाणी वादविवादाच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामध्ये SG विद्यालय असेल, या SG विद्यालयाचं मतदान केंद्र असेल, त्याचबरोबर या 6 नंबर शाळेचं मतदान केंद्र असेल, बैल बाजार रोडचं जो मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जे राष्ट्रवादी आणि भाजप या जे उमेदवार आहे किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी आहे यांच्यामध्ये एकमेकांवरती बोगस मतदारांचे आरोप केले जात आहे आणि त्यामुळे वातावरण चिघळल्याचा पाहायला मिळालं। काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत जे आहे तर परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे कोपरगाव शहरातील विविध मतदान केंद्रावरती आमदार आशुतोष काळे, त्याचबरोबर माजी आमदार स्नेहलता कोल्हे, त्याचबरोबर चैताली काळे, उमेदवार काका कोयटे, पराग संधान, त्याचबरोबर विवेक कोल्हे सगळेच जे आहे तर गाठीभेटी या मतदान केंद्रावरती देत आहे। सुरुवातीला थोडं थंडी असल्यामुळं थोडं स्लो सुरुवात झाली, परंतु दुपारून बहुतांशी मतदार बाहेर पडलेले आहे आणि काही अनुचित प्रकार समोरच्या लोकांकडून त्या ठिकाणी चालू आहे। वयस्कर लोकांबरोबर जाऊन बळजबरीने काही लोक त्या ठिकाणी मतदान करून घेत आहे, त्यांच्याकडे अथॉरिटी नाही असं बळच काही दाबून घ्यायचा प्रकार चालला आहे। तर त्याच्यावर आक्षेप घेऊन आपण जे आपली पोलीस यंत्रणा आहे, जी काय पोलिंग एजंट्स असतील किंवा जी काही पोलिंग बूथवर असलेली यंत्रणा आहे यांना सर्व त्या सूचना दिलेल्या आहे। मतदारांमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, 3 बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी आवाज येतो, थोडंसं ते सांगणं गरजेचं आहे। तर ते सांगताय लोक, पण अजून तरी थोडंसं गेल्यानंतर दडपण येतं का काय येतं, कन्फ्युजन होतं, सांगता येत नाही। आपण सकाळपासून बघितलं तर शहरामध्ये 3 ठिकाणी अशा प्रकारे घडलेले आहे। सकाळी SG विद्यालयाचे जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार समोरचे उमेदवार आरोप केले की चुकीच्या पद्धतीने मतदान होत आहे। आज इथं बघितलं तर इथे उलट आरोप केले जातात, तुमच्यावरती आरोप केले जातात, कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? नाही, इथं पण आमच्या लोकांचे आरोप आहे का इथं भारतीय जनता पार्टी आणि जे इतर उमेदवार आहे त्यांच्याकडनं बोगस मतदान होते आणि तिथेही तोच प्रकार होता। तिथं काही आपल्या महिला आहे लाईनमध्ये लागून त्या ठिकाणी कमळाला मतदान करा अशा प्रकारचं त्यांना लाईनमध्ये प्रचार करतायत आणि स्वतः मतदान करायचं नाही, फक्त मागे मागे थांबायचं आणि प्रचार करायचा, अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी चालू होतं। म्हणून त्या ठिकाणी रोष व्यक्त केला गेला। असाच प्रकार काही निवारा भागामध्ये डायरेक्ट काही महिलांच्या चिठ्ठ्या ओढण्याचा प्रकार झाला का तुम्ही इथं राहताय का, बळजबरीने तपासणी करणं, बळजबरीने बटणं दाबणं काही महिलांकडनं त्या ठिकाणी होत आहे। हे सर्व प्रकार हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडनं, त्यांच्या प्रतिनिधीकडनं त्या ठिकाणी होत आहे आणि त्यांना ते दिसतंय पराभव, तेव्हा काही आणखीन प्रकारे काहीतरी उद्योग करायचे आणि मतं मिळवायचे असा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू असलं तर पाहायला मिळत आहे, चर्चेला उदाहरण आलेलं आहे, कसं पाहता या सगळं? काय तर राजकारणाची पातळी एकदम खालच्या पातळीवर गेलेलं आहे। या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या पद्धतीचं काम आपण मागे केलेलं आहे आणि पुढे काय करणार हे सांगण्याचं काम प्रयत्न करत असतो आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणुकीमध्ये सामोरे जात होतो, परंतु कुठेतरी चुकीच्या गोष्टी या ठिकाणी आणायच्या, चुकीचे आरोप करायचे आणि खालच्या पातळीवर ही निवडणूक गेल्यामुळं लोकांमध्ये फार याच्यामध्ये नाराजी आहे का निवडणुकीची पातळी, राजकारणाची पातळी ढासळलेली आणि म्हणून योग्य ते उत्तर
मतदार या ठिकाणी मतातून त्या ठिकाणी दाखवतील. 7 आणि 12 नंबरच्या प्रभागामध्ये इथे माधवराव आडव विद्यालयामध्ये इथं जे काही मतदान चालू आहे, या मतदान केंद्रावर एका मशीनवर जिथे भाजपचं कमळ चिन्ह होतं तिथं फुली मारलेली दिसली एका मतदाराला, आणि म्हणून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं की इथं फुली मारलेली कसं काय. त्याच्यामुळे थोडा गोंधळ झालेला आहे आणि प्रचंड गर्दी इथं झाली मतदानासाठी. तर थोडंसं व्यवस्थितरित्या अधिकाऱ्यांनी हाताळावा अशी विनंती आहे. आणि कुठेही कोणालाही एखादा काही दंगल घडवण्याच्या विचाराने किंवा जातीवाद किंवा काही करण्याच्या विचाराने धार्मिक तेढ निर्माण व्हावा असं जर पूर्वीचे ज्याच्यावर आरोप आहे, तो जर का उमेदवार एखादा असेल तर त्याला सुद्धा त्याच्या पद्धतीने तिथं वागण्याचे आदेश पोलिसांनी द्यावेत. सकाळपासून तिसरी घटना आहे. सकाळी 13 नंबर असेल किंवा 8 नंबर असेल, या ठिकाणी देखील असेल घटना घडल्या आणि आता या ठिकाणी देखील अशा पद्धतीची घटना घडतीये. कसं पाहता या सगळ्या गोष्टी? नाही, ही जबाबदारी 100% सगळ्या पोलीस यंत्रणेची आणि अधिकाऱ्यांची आहे. जर का असं कोणी करत असेल तर त्याच्यावर त्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि एवढा फ्लो, एवढी गर्दी झालेली आहे आणि काही मतदारांना तिथे दिसत नाहीये ते चिन्ह सुद्धा, तेवढा पुरेसा लाईटही मला असं वाटतं आतमध्ये नाहीये. वयस्कर मंडळींना अंधारामध्ये कधी कधी ते चिन्ह सुद्धा दिसेना अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून निश्चित त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी. प्रशासनाचं कारभार कसं पाहता? प्रशासकीय अधिकारी पोलीस यंत्रणेला आम्ही सांगितलं इथं सगळ्यांनी एक शांततेने मतदान झालं पाहिजे. इथं कुठेही धार्मिक तेढ निर्माण होईल असं जर का कोणाचं वर्तन असेल तर त्यालाही एका जागी बसवलं पाहिजे आपण, कारण कुठेतरी गोंधळ झाला पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा राजकीय उठवता येईल. तर असं जर कोणाचं मनसुबे असतील तर त्याचं सुद्धा पोलीस यंत्रणेने दखल घेतली पाहिजे. मतदारांचं म्हणणं आहे की तुम्हाला पराभव समोर दिसत असताना सगळे प्रकार जे आहेत घडवले जात आहेत. आता आम्हालाच या गोष्टीचं हसू यायला लागलं. महसूल मंत्र्यांनी येऊन जर का इथं अतिक्रमणित घरं नियमाकुल करण्याचं इतकं मोठं चांगलं एक पुण्याचं काम म्हणूया आपण की घर नावावर करण्याचं, त्याच्यामुळं मतदारांमध्ये एक सकारात्मक वातावरण होते. खूप दिवसाचं एक स्वप्न होतं की आपलं घर आपल्या नावावर असावं आणि ते आमच्या महसूल मंत्र्यांनी शासनाच्या निर्णयाप्रमाणे डिक्लेअर केलं. आणि त्याच्यामुळे एक ग्रामीण गरीब आपल्या शहरामध्ये गरीब जे आपली माणसं आहेत त्यांना एक आपलं स्वप्न घराचं पूर्ण होणार आहे हे एक वाटल्यामुळं निश्चित एक वेगळा चांगला माहोल आहे आपल्याकडे. त्यामुळं थोडंसं उलट त्यांची चिडचिड होती असं मी म्हणेन. तर याविषयी आमदार आणि माजी आमदार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच आपण पाहिलं तर आज संध्याकाळपर्यंत कोपरगावमध्ये नेमकं किती टक्के मतदान होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून नेमकं या संपूर्ण जे मतदान आहे मतदान प्रक्रियेमध्ये चुरस आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि उद्या या मतदानाची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या जे काळे कोल्हे जे 2 मातब्बर नेते आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे उद्याचा निकाल काय लागतो याकडे आता सर्व मतदारांचे लक्ष लागलेले आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव. कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड, रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद.